नमस्कार. 5व्या गीता वर्गात सगळ्यांचं स्वागत. आत्तापर्यंत आपण ज्ञानयोगावर आणि ब्रह्मविद्येवर भर दिला होता. कारण कोणतंही काम करण्यापूर्वी ते कोणत्या भावनेने आपण करतो, हे अतिशय महत्वाचं असतं आणि ती भावना ही योग्य असावी. म्हणून ब्रह्मविद्या किंवा ज्ञानयोगाचा जर आपल्याला थोडासा अभ्यास असला, तर योग्य भावनेने ते काम सुरू करता येतं. म्हणून आपण ब्रह्मविद्येत बघितलं, की या विश्वाची निर्मिती कशी झाली, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग आपण बघितला, की जीवाचा प्रवास या विश्वाच्या महानाट्यात कसा होतो आणि आपण एक जीव असल्यामुळे आपला प्रवास अर्थातच त्यामुळे कसा होतो आहे, याचा आपण थोडासा अभ्यास केला. एक जीवात्मा या दृष्टिकोनातून आपल्याला कोणकोणत्या निसर्गदत्त देणग्या मिळालेल्या आहेत परमेश्वराकडून. म्हणजे उदाहरणार्थ मन, बुद्धी, शरीर या इंट्रिन्सिक गिफ्ट्स आणि बाहेरचे जे आपल्याला रिसोर्सेस असतात, म्हणजे उदाहरणार्थ टाईम, पैसा किंवा काही आपल्याकडे ॲसेट्स असतात आपले. ते सगळे रिसोर्सेस कोणकोणते आहेत आणि त्यांचा कसा-कसा उपयोग आपल्याला प्रवासात करता येईल, हे आपण ज्ञानयोगाच्या किंवा ब्रह्मविद्येच्या खाली बघितलं. आता आपण थोडेसे ॲक्शन ओरिएंटेड होणार आहोत. म्हणजे कसं, की ठीक आहे, असं-असं हे महानाट्य चालू आहे आणि ठीक आहे, त्याच्यातलं अमुक-अमुक पात्र मला वठवायचंय. हे आता मला समजलं. आता ॲक्टिंगला सुरुवात होणार आहे. म्हणजे डे टू डे कर्म माझं जे करायचं, ते कसं करायचं? ते कर्म धार्मिक कसं असावं? कारण ते जर धार्मिक कर्म असलं, तर माझ्या जास्तीत जास्त फायद्याचं असतं. आणि जर मी अधार्मिक कर्म नकळत सुद्धा जरी केलं, तरी सुद्धा माझा अतिशय तोटा होतो आणि त्या तोट्यापासून मला दुःख होतं. आणि अर्थातच हा जो सगळा प्रवास आहे माझा जीवात्मा म्हणून, तो मला अतिशय आनंददायी करायचा आहे. तर त्यामुळे पहिलं कर्माचा सिद्धांत मला समजून घेतला पाहिजे. मग त्या कर्माच्या सिद्धांतातून निघणारा धर्म मला समजून घेतला पाहिजे आणि मग ते धर्माचरण केलं असता मला जे अ, अ, त्याचे रिझल्ट्स मिळणार आहेत. त्याच्यात समाधान कसं मानून घेतलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग माझा हा सगळा प्रवास सुखाचा होईल. आणि कर्मयोगाने कर्म कसं करावं, हे आपण समजून घेणार आहोत येत्या 2-3 सत्रांमध्ये. आणि मग शेवटी त्या कर्माचा स्वीकार कसा करायचा, त्याच्यासाठी भक्तियोगाचा आधार घेणार आहोत. आणि अशा तऱ्हेने हा आपला गीता वर्ग 3 महान योगांच्या अभ्यासाने पूर्ण होणार आहे. पहिला योग जो ज्ञानयोग, तो आपण आत्तापर्यंत बघितलेला आहे. दुसरा योग जो कर्मयोग, म्हणजे आपलं कर्म, दैनंदिन कर्म कसं करावं, याविषयीचं मार्गदर्शन. त्याला आत्ता ह्या सत्रापासून सुरुवात होत आहे. आणि तिसरा आणि शेवटचा योग म्हणजे भक्तियोग, की ज्या आपल्या कर्माचं आपल्याला फळ मिळतं, त्यातच ते फळ योग्य कसं असतं, ते परमेश्वराच्या इच्छेनेच आपल्याला कसं मिळत असतं आणि त्यामुळे त्यात समाधान कसं मानून घ्यायचं. कधी-कधी आपल्या कर्माचं फळ आपल्याला अपेक्षेनुसार मिळालं नाही, तरी देखील याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि अशा तऱ्हेने ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग मिळून जो योग होईल, त्याला आपण निष्कर्मयोग हे नाव दिलेलं आहे. आणि निष्कर्मयोग हा गीतेमधला कर्ममार्ग आहे. गीतेत 2 मार्ग सांगितलेले आहेत भगवंतांनी. एक म्हणजे सांख्यांचा ज्ञानमार्ग आणि दुसरं म्हणजे योग्यांचा कर्ममार्ग. असे हे 2 अतिशय क्लिअर वेज किंवा पाथ्स टू अवर डेस्टिनेशन हे भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि त्यात अ, पुढे आपण असंही म्हणू शकतो, की योग्यांचा कर्ममार्ग आपण शिकण्याचं कारण 99.99% प्रतिशत लोकांसाठी योग्यांचा कर्ममार्ग हाच योग्य आहे. सांख्यांचा ज्ञानमार्ग म्हणजे तो हेलिकॉप्टर रूट झाला. तो ज्याच्याकडे हेलिकॉप्टर असतं त्याला साध्य असतो. पण आपण जर समाजात बघितलं तर किती लोकांकडे हेलिकॉप्टर असतं?
त्यामुळे इथून जर पुणा स्टेशनला जायचं असेल, तर मला हेलिकॉप्टरचा विचार सोडून देऊन मग मी इथून मेट्रो स्टेशनपर्यंत रिक्षाने कसा जाऊ, मग तिथून मेट्रो घेऊन मग पुणे स्टेशनपर्यंत मेट्रोने कसा जाऊ, आणि मग एकदा मेट्रोतून खाली उतरलं की मग माझ्या इच्छित प्लॅटफॉर्म पर्यंत पायी कसा जाऊ, ब्रिज चढून किंवा उतरून, याचाच विचार करावा लागतो. म्हणून सांख्य मार्गावर आपण सांख्ययोगावर फार भर दिलेला नाहीये. आणि कर्ममार्गाचाच आपण जास्त विचार करतो. हे मला इथे स्पष्ट करायला आवडेल. म्हणजे आपल्याला अतिशय क्लॅरिटी येईल की आपण काय करायचा प्रयत्न करतो. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता आपण कर्माचा विचार करायला सुरुवात केल्यावर अ, आपल्याला कर्माचे कोणते दोन भाग पडतात स्थूलमानाने, याचा पहिला विचार केला पाहिजे. तर दोन प्रकारची कर्म आपण करू शकतो. एक कर्म म्हणजे आपलं ऐच्छिक कर्म असतं, ज्याला व्हॉलंटरी ऍक्शन्स असं म्हणता येईल. आणि दुसरा कर्माचा प्रकार म्हणजे अनैच्छिक कर्म, म्हणजे आपली इच्छा असो वा नसो ते कर्म आपल्या हातून केलंच जातं किंवा आपल्याला करावंच लागतं प्रकृतीच्या नियमांनुसार. तर काही कर्म आपण करतो त्यात आपण प्रकृतीच्या नियमांनी बांधलेले असतो, आणि काही कर्म आपण जी करतो ती ऐच्छिक असतात, म्हणजे आपल्या फ्री विलवर अवलंबून असतात किंवा आपल्याला चॉईस असतो ती करण्याचा किंवा न करण्याचा. तर आपण पहिलं ऐच्छिक कर्मांविषयी विचार करूया. त्यातही दोन प्रकार पडतात. पहिलं म्हणजे आपण बाह्य कर्म जे करतो ते ऐच्छिक असू शकतं. उदाहरणार्थ, आत्ता माझी इच्छा आहे म्हणून मी गीता वर्ग घेतोय. तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही गीता वर्गात जॉईन झालेले आहात. म्हणजे तुम्हाला चॉईस होता की नाही, आज गीता वर्ग मी अटेंड नाही करणार. तर हे झालं ऐच्छिक कर्म आणि बाह्य कर्म. आणि बाह्य आहे म्हणून त्याला कर्म असं संबोधन आहे. आता दुसरं जे ऐच्छिक कर्म आहे ते अंतर्गत असतं, अंतर्कर्म असतं, आणि त्याला कर्म न म्हणता क्रिया असं संबोधण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ विचार करणं किंवा आपल्याला काही वाटणं वगैरे वगैरे. आता तुमच्याकडे चॉईस आहे की गीता वर्गात तुम्ही प्रविष्ट झालेले आहात, तर तुम्ही गीतेविषयी विचार करावा की दुसऱ्या सांसारिक दुःखांचा विचार करत बसावा, हा तुम्हाला चॉईस आहे. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही पूर्णपणे गीता वर्ग लक्ष देऊन अटेंड करू शकता. आणि जर म्हणजे तशी तुमची इच्छा असली तर सांसारिक दुःखांबद्दल सुद्धा विचार करत बसू शकता गीता वर्गामध्ये. आणि हे जे अंतर्गत कर्म असतं ऐच्छिक, त्याला क्रिया असं संबोधण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की पतंजली पतंजली ऋषींनी जे अष्टांग योग सांगितला त्याची 8 अंग होती. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, ही 4 अंग ही कर्म आहेत, कारण त्यांचं स्वरूप बाह्य आहे. आणि पुढची जी 4 अंग आहेत म्हणजे प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, या क्रिया आहेत, कारण ती अंतरकर्म आहेत. तर हे झालं ऐच्छिक कर्मांविषयी. आता आपल्याला अनैच्छिक कर्म सुद्धा करावीच लागतात प्रकृतीच्या नियमांनुसार. उदाहरणार्थ, जे काही आपण खातो ते पचवायचं किंवा नाही हे आपण ठरवू शकत नाही. म्हणजे आता मी समजा बाहेर जाऊन वडापाव खाऊन आलो आणि मी ठरवलं की नाही, आता हा वडापाव पचवायचाच नाही बरं का, तर ते काही माझ्या हातात नाही, तो आपोआप पचणारच. किंवा मी झोपलो असताना मला स्वप्न पडावीत की पडू नयेत, हे काही मी ठरवू शकत नाही की हा आज छान स्वप्न पडलं पाहिजे बरं का. त्या स्वप्नात आपण मस्तपैकी एखाद्या हिल स्टेशनला गेलेलो आहोत, तिकडे छान हवामान आहे आणि तिकडे आपण मस्त मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेलो आहोत वगैरे, असं स्वप्न पडावं असं काही मी ठरवू शकत नाही. त्यामुळे ते सुद्धा अनैच्छिक कर्माच्या खाली येतं. पण ते झालं अंतरकर्म. आता बाह्यकर्म सुद्धा कधी कधी अनैच्छिक असू शकतात, ज्याला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात किंवा मराठीमध्ये प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. तर उदाहरणार्थ, समजा अचानक
एखादा आपल्या अंगावर वस्तू पडतेय आपल्या नकळत अनवधानाने, तर लगेचच आपण आपल्या संरक्षणासाठी डोळे मिटून घेऊ किंवा समजा चेहऱ्याकडे वस्तू येत असेल तर हाताने चेहरा कव्हर करू किंवा हे जे रिफ्लेक्स ऍक्शन आपल्या हातून होईल ते आपल्या नकळत म्हणजे अनकॉन्शियसलीच होईल आणि ते आपल्या संरक्षणासाठी प्रकृतीने केलेलं डिफेन्स मेकॅनिझम आहे. आपोआप ते आपल्या हातून केलं जाईल. म्हणून हे अनैच्छिक बाह्य कर्म झालं. तर ही अशा पद्धतीने कर्माची विभागणी आपण बघितल्यावर आता कर्माचा सोपान म्हणजे द कर्मा लॅडर कडे आपण वळूया. प्रत्येक कर्म हे काही समान रित्या चांगलं असतं असं नाही. काही कर्म ही अ, चांगली असतात, काही कर्म ही वाईट असतात आणि त्यापासून आपल्याला चांगले वाईट परिणाम मिळत जातात. तर अशी ही कर्माची विभागणी दुसऱ्या अंगाने आता आपण बघू. कर्माचा सोपान आपण आता थोडासा चर्चेत घेऊ. सगळ्यात खालची पायरी कर्माची म्हणजे कुकर्म. आता कुकर्म कशाला म्हणावं? की आपल्या ज्या कृतीमुळे ना आपला फायदा होतो ना दुसऱ्यांचा. ते कुकर्म म्हणजे वाईट कर्म. ते सर्वथैव टाळावं माणसाने. कारण ज्याच्यात आपलाही फायदा नाही आणि दुसऱ्याचाही फायदा नाही. झालं तर नुकसानच आहे. असं कर्म करण्यात काय शहाणपण आहे? आणि त्यात कशाला वेळ आणि इतर रिसोर्सेस वाया घालवायचे, नाही का? मग त्यापेक्षा अकर्म बरं. म्हणजे कुकर्मापेक्षा अकर्म म्हणजे काहीच न करणं, गप्प बसणं. ते तरी चांगलं, कारण कधी-कधी मौनम सर्वार्थ साधनम सुद्धा होतं ना. म्हणजे काहीतरी वाईट बोलण्यापेक्षा, काहीतरी अशुभ बोलण्यापेक्षा काहीच न बोललेलं बरं, नाही का? तर ते झालं अकर्म. आणि त्याच्यानंतर मग आपण साधी ज्या ॲक्शन्स करत असतो दैनंदिन जीवनात, त्या कर्माच्या सदरात मोडतात. त्याच्या पुढची पायरी म्हणजे इनइफेक्टिव्ह ऑर इनएफिशियंट ॲक्शन्स. आता विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, की काहीच न करण्यापेक्षा काहीतरी तुम्ही करा. भले ते चुकीचंही असेल म्हणजे इनइफेक्टिव्ह असेल किंवा कदाचित ते पूर्ण क्षमतेने तुम्ही पार नाही पाडू शकणार किंवा अगदी जसं व्हायला पाहिजे म्हणजे खाईन तुपाशी नाही तर उपाशी असं नका करू. विवेकानंद म्हणतात काहीतरी करणं हे नेहमीच म्हणजे जोपर्यंत ते कुकर्म नसेल तोपर्यंत काहीतरी करणं, प्रयत्न करत राहणं. पुरुष प्रयत्नाचा महत्व आता आपण पुढच्या काही मिनिटात बघणार आहोत, की पुरुष प्रयत्न कसे जास्त महत्वाचे ठरतात आपल्या आयुष्यात, आपल्या समाधानासाठी. तर विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, की पुरुष प्रयत्नांच्या दृष्टीने जोपर्यंत तुम्ही कुकर्म करत नाही, तोपर्यंत अकर्मापेक्षा काहीतरी करणं चांगलं. आणि मग पण त्याला कर्मयोग म्हणता येत नाही. कारण एकतर ते इनइफेक्टिव्ह असतं, म्हणजे इट इस नॉट द राइट थिंग टू डू आणि किंवा ते अ, अकार्यक्षमतेने पार पाडत असतो आपण. म्हणजे ॲब्सेंट माइंडेडली करत असतो. कधी-कधी आपण उगीचच काम करण्यासाठी करत असतो. त्या कामात आपलं लक्ष नसतं. त्यामुळे काही गोष्टी आपल्या हातून करायच्या राहून जातात आणि कसं तरी ते काम आपण निपटतो. तर त्यामुळे त्याला कर्मयोग म्हणता येत नाही. आता चौथ्या पायरीत, कर्मसोपानाच्या चौथ्या पायरीत कर्मयोग हा पहिला शब्द येतो. म्हणजे कसं, की जे डूइंग द राइट थिंग म्हणजे बीइंग इफेक्टिव्ह आणि डूइंग इट द राइट वे म्हणजे बीइंग एफिशियंट अबाउट इट. ह्या 2 गोष्टी साधल्या, की त्याला त्या कर्माला कर्मयोग म्हणायला हरकत नाही. आणि कर्मयोगाचा पहिला प्रकार आहे सकाम कर्मयोग. म्हणजे योग्य कार्य योग्य पद्धतीने केलेलं, पण एक विशिष्ट त्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, त्या उद्दिष्टासाठी योग्य प्रकारे योग्य कार्य करणे याला सकाम कर्मयोग असं म्हणतात. सकाम म्हणजे उद्दिष्ट ठेवून केलेलं आणि कर्मयोग म्हणजे एकतर ते कार्य योग्य असलं पाहिजे आणि ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे. ही झाली चौथी पायरी.
अर्थात त्याच्यापेक्षा वरची पायरी कोणती, तर निष्काम कर्मयोग. म्हणजे कृष्णाने असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचं रिझल्ट कडे सतत लक्ष असतं ना, तेव्हा तुमचं मन हे विखुरलं जातं. अ, मनाचा थोडा भाग हा सतत रिझल्ट कडे किंवा उद्दिष्टाकडे धावत असतो आणि थोडाच मनाचा उरलेला भाग मग आपण हातातल्या कामावर केंद्रित करू शकत असतो. आणि ह्या मनाच्या विभागणीमुळे आपल्या कार्यक्षमतेत थोडी त्रुटी राहून जाते. तर ती राहून न जाण्यासाठी आपण मनोभावे आपल्या हाती आता जे योग्य कार्य आपण आपल्या फ्री विल मधून निवडलेलं आहे ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. मग त्याचा रिझल्ट काहीही येऊ दे. आणि कारण रिझल्ट हा संपूर्णपणे आपल्या हातात नसतो. याविषयी पण आपण पुढे बघणार आहोत ह्याच सत्रामध्ये. पण निष्काम कर्मयोग हा सकाम कर्मयोगापेक्षा केव्हाही जास्त चांगला, हे इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता त्याच्याही पुढे कर्मयोगात पायऱ्या आहेत का? तर आहेत. आपल्याला गीता निष्काम कर्मयोग सांगते. इथपर्यंतच माहिती असतं. पण त्याच्या पुढच्या पायऱ्या माहिती नसतात. त्यामुळे या नीट लक्षात घेऊया, की या पुढच्या पायऱ्या कोणत्या आहेत. निष्काम कर्मयोगापेक्षाही श्रेष्ठ ईश्वर अर्पण कर्मयोग. आता निष्काम कर्मयोग आणि ईश्वरार्पण कर्मयोग याच्यातला फरक आपण नीट समजून घेऊया. निष्काम कर्मयोगामध्ये आपल्या उद्दिष्टावर लक्ष नसतं. ईश्वरार्पण कर्मयोगामध्ये नुसतं उद्दिष्टावरच आपलं लक्ष नसतं, तर मुळात हे जे कार्य आहे त्याच्याविषयी सुद्धा आसक्ती आपल्या मनात नसते. म्हणजे इथे आता मी आणखी थोडं अधिक स्पष्ट करून सांगतो. निष्काम कर्मयोगामध्ये रिझल्ट्स कडे आपलं लक्ष नसतं, पण ऍक्शन्स कडे आसक्ती असते. म्हणजे कसं, हे मी करतोय किंवा हे कार्य केलंच पाहिजे वगैरे आग्रह कार्य करण्याचा असतो. आणि ईश्वरार्पण कर्मयोगामध्ये हे जे मी काही करतोय ते मी भगवंतासाठी करतोय. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला आसक्ती काही नसते. आता जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा भगवंताला फुलं वाहतो, फळं वाहतो, त्याला शेवटी प्रसादाचा नैवेद्य दाखवतो. तर हे सगळं आपण कार्य करत असताना त्या फुलांविषयी, फळांविषयी आणि प्रसादाविषयी जर आपल्याला आसक्ती नसली तर तो निष्काम कर्मयोग झाला. आणि ही जी भगवंताची पूजा करतोय, हे माझं भगवंतासाठी करायचं कामच आहे. त्याच्यात मी विशेष काय करतोय? अशी जेव्हा आसक्ती किंवा गर्व किंवा अहंभाव त्या पूजेच्या ठिकाणी नसेल, मग तो ईश्वरार्पण कर्मयोग झाला. म्हणजे नुसता प्रसादावरच वासना नाही असं नाही, तर मुळात जी पूजा करतोय ती सुद्धा खूप मनोभावाने, कर्तव्य भावनेने आणि ईश्वरासाठीच अहंभाव माझा बाजूला ठेवून केलेली गोष्ट आहे. मग तो झाला ईश्वरार्पण कर्मयोग. म्हणजे कामाच्या ठिकाणी सुद्धा आसक्ती नको. म्हणजे नुसत्या निर्णयाकडे म्हणजे उद्दिष्टाकडेच आसक्ती नको, तर प्रत्यक्ष कृतीकडे सुद्धा आसक्ती नको. म्हणजे झाला ईश्वरार्पण कर्मयोग. आणि त्याची शेवटची पायरी, कर्मसोपानाची शेवटची पायरी म्हणजे निष्कर्मयोग. म्हणजे कृष्णाची बासरी बनून राहायचं. म्हणजे कृष्णाला हवं असेल तेव्हा तो आपल्याला उचलेल. कदाचित उचलणारही नाही, त्याची मर्जी. आणि जेव्हा उचलेल तेव्हा त्याला हवा असलेला राग तो वाजवेल त्याच्यावर. यमनराग वाजवेल, मालकूस वाजवेल, भैरवी वाजवेल. आपल्याला त्यात चॉईस नाही. आपल्याला त्यात काही प्रेफरन्स नाही. त्यात काही आपली इच्छा नाही की नाही नाही अमुकच राग आज कृष्णाने वाजवला पाहिजे बरं का माझ्या थ्रू. असं काहीही आग्रह नाही. कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही. नुसतं आपण तयार राहायचं. आणि वाट बघत राहायचं की तो केव्हा उचलेल आणि काय राग वाजवेल. आणि मग ते जे संगीत निर्माण होतं ना, ते दिव्य संगीत असतं. आणि निष्कर्मयोग म्हणूनच कर्मसोपानाची शेवटची पायरी आहे. आता ईश्वरार्पण कर्मयोग आणि निष्कर्मयोग
याच्यातला फरक नीट समजून घेऊया. ईश्वरार्पण कर्मयोगामध्ये आपण भगवंताचे प्रतिनिधी म्हणून भगवंतासाठी काम करत असतो आणि निष्कर्म योगामध्ये भगवंत आपल्या थ्रू काम करत असतो. म्हणजे काम करणारे दोन वेगळे आहेत बरं का. ईश्वरार्पण कर्मयोगामध्ये आपण काम करत असतो, जरी ते भगवंतासाठी केलं असलं तरी. म्हणजे आता ऑफिसमध्ये नाही का, बॉस आपल्याला एखादं काम सांगतो, की "बाबा प्रसाद, हे अमुक-अमुक रिपोर्ट मला संध्याकाळपर्यंत तयार करून दे बरं का." मग मी काय करतो, दिवसभर काम करून त्याच्यावर योग्य प्रकारे अभ्यास करून, मग तो चांगला रिपोर्ट तयार करून बॉससाठी केलेलं मी जे काम असतं, तसं भगवंतासाठी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा तो ईश्वरार्पण कर्मयोग. पण निष्कर्मयोगाची बातच वेगळी आहे. निष्कर्मयोगामध्ये काम करणारा भगवंतच असतो आणि आपण त्याचं इन्स्ट्रुमेंट किंवा निमित्त बनलेलं असतं. म्हणून भगवंतांनी म्हटलंय ना गीतेमध्ये, "निमित्त मात्रं भव सव्यसाचिन." या एका वाक्यातून भगवंतांनी निष्कर्मयोग सांगितलेला आहे किंवा कर्मसोपानाची शेवटची पायरी सांगितलेली आहे. याच्यापेक्षा भव्य काही नाही. आता हे समजून कसं घ्यायचं? तर एखादी समजा काठी असली, तर ती काठी उचलून अ, एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला मारलं, तर त्या काठीकडे त्याचा काहीच दोष किंवा अ, तो गुन्हा काठीने केला असं आपण म्हणणार नाही. त्यामुळे भगवंत आपल्या हातून जे काही करतो, ते त्याचा गुण किंवा दोष किंवा पुण्य किंवा पाप हे आपल्याला लागत नाही. पाप किंवा पुण्य यांचा संचय फक्त जोपर्यंत आपण करता असतो, म्हणजे कर्मसोपानाच्या ईश्वरार्पण कर्म योग या पायरीपर्यंतच असतो. निष्कर्म योगामध्ये कर्माचं बंधन राहत नाही. म्हणजे पाप किंवा पुण्य निर्माण होत नाही, कारण आपण करतच नसतो. म्हणजे आपल्या करवी केलं ते जात असतं आणि ते भगवंतच करत असतो. त्यामुळे एखादा जर आता हे समजून कसं घ्यायचं, तर स्क्रिप्ट रायटर सलीम जावेदने एखादा डायलॉग लिहिलेला असेल आणि जर अमजद खानला त्याने सांगितलं, की गब्बर सिंगचा अमुक-अमुक डायलॉग अमुक-अमुक सीनमध्ये तू म्हणायचा आहेस. तर मग "अरे ओ सांबा, कितने आदमी थे?" याचं श्रेय सलीम जावेदला द्यायचं की अमजद खानला द्यायचं? अर्थातच सलीम जावेदला. अमजद खानकडे खरं म्हणजे या डायलॉगचं श्रेय नाही. ही इज अन इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ सलीम जावेद टू से अ पर्टिक्युलर डायलॉग. आणि तो डायलॉग कशा प्रकारे म्हणायचा ह्याच्यासाठी तो निमित्त बनतो कोणाचं, तर दिग्दर्शकाचं. मग रमेश सिप्पी अमजद खानला सांगतो, की "हां, अमजद भाई, आता हे जे 'अरे ओ सांबा' असं म्हणायचंय ना, ते अशा थोडासा हेल काढून अगदी असं आवाजात जरब आणून वगैरे म्हणजे लोकं ऐकतात चरकली पाहिजेत. अशा पद्धतीने तू हा डायलॉग म्हण." म्हणजे डायलॉग लिहिलाय सलीम जावेदने आणि डायलॉग म्हणावा कसा सांगतोय रमेश सिप्पी. मग अमजद खानला कसं बरं त्याचं श्रेय मिळेल? तर अमजद खानने फक्त त्यांच्या हातातलं इन्स्ट्रुमेंट बनलं पाहिजे आणि "अरे ओ सांबा" म्हटलं पाहिजे. म्हटल्यावर तो डायलॉग खूप फेमस होतो. पण याच्या उलट जर अमजद खानने सलीम जावेदचंही न ऐकता आणि रमेश सिप्पीचंही न ऐकता स्वतःच्या पदरचीच वाक्य घालून भलतंच काहीतरी पद्धतीने जर ती सादर केली, तर मग शोले शोले होणारच नाही हो. किंवा अमजद खान हा अतिशय चांगला ॲक्टर आहे असं कोणी म्हणणारच नाही, नाही का? त्यामुळे निष्कर्मयोग हे अशा पद्धतीने नीट समजून घेऊन आपण कृष्णाची बासरी जर कायम बनू शकलो आपल्या आयुष्यात, तर अक्षरशः आपण कृतकृत्य झालो असं म्हणता येईल आणि जे समाधान आपल्याला मिळेल, त्याला तोड असणार नाही. तर हे कर्माचा सोपान एकदा समजून घेतला, की मग आता आपण कर्माच्या नियमांकडे वळूया. युनिव्हर्सल लॉज ऑफ कर्म. तर हे क्रिया आणि प्रतिक्रिया, ॲक्शन आणि रिॲक्शन याच्यावर आधारित 2 लॉज आहेत. 2 लॉज कोणते आहेत हे समजून घेण्यासाठी आपण पहिलं हे समजून घेतलं पाहिजे, की आपण सतत जो प्रवासावर निघालेलो तो 2 पद्धतीने प्रवास करतोय. एक म्हणजे बाह्य प्रवास
आणि दुसरं म्हणजे अंतरप्रवास. बाह्य प्रवास जो आहे तो सांसारिक म्हणता येईल आणि आंतरिक प्रवास जो आहे तो पारमार्थिक म्हणता येईल. आणि एखादा नास्तिक जरी असला ना, तरी तो त्याच्या इच्छेविरुद्ध पारमार्थिक प्रवास करत असतोच असतो. जरी त्याला माहिती नसलं किंवा त्याने नाकारलं तरी सुद्धा. कारण तत्वतः हे प्रवास या प्रवासांचं स्वरूप काय आहे? तर बाह्य प्रवास जो आहे, एक्स्टर्नल जर्नी इज ऑल अबाउट अचीव्हिंग ऑर गेटिंग. आणि आतला जो पारमार्थिक प्रवास आहे, इट इज ऑल अबाउट बिकमिंग. आणि हे दोन्ही सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला घडत असतं. आपल्याला माहीत असो अथवा नसो, आपल्याला कळत असो अथवा आपल्या नकळत, हे दोन्ही प्रवास सतत आपले चालू असतात. आणि त्यांना जे बांधणारे लॉज किंवा प्रकृतीचे नियम आहेत, त्यातला पहिला नियम म्हणजे लॉ ऑफ संचित किंवा याला लॉ ऑफ कर्म असं म्हणतात. आणि तो बाह्य प्रवासाला लागू आहे. आणि दुसरा जो पारमार्थिक प्रवास आहे, त्याला लागू असणारा नियम म्हणजे लॉ ऑफ संस्कार. म्हणजे संस्कारांचा नियम. एक कर्माचा नियम ज्याच्यापासून संचित तयार होतं आणि दुसरा संस्कारांचा नियम ज्याच्यापासून आपण तयार होतो. तर कर्म म्हणजे लॉ ऑफ संचित म्हणजे पाप पुण्य. ते आता आपण क्रेडिट डेबिट बँक अकाउंट मध्ये जसं होतं त्या पद्धतीने समजावून घेणार आहोत. आणि संस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीपासून आपल्या मनावर जो परिणाम होतो, आपल्या बिलीफ सिस्टमवर जो परिणाम होतो, आपल्या मेंदूवर जो परिणाम होतो आणि त्यातली सर्किटरी जी बदलते आणि आपल्यावर जे संस्कार होतात त्या घटनेचे, त्याला लॉ ऑफ संस्कार म्हटलेलं आहे, संस्कारांचा नियम म्हटलेला आहे. आता ह्या दोन नियमातला एक अतिशय महत्वाचा फरक आपण समजावून घेऊया. लॉ ऑफ संचिता किंवा कर्माचा जो नियम असतो, त्याचं फळ म्हणजे ऍक्शन प्लस रिॲक्शन इज इक्वल टू रिझल्ट. क्रिया अधिक प्रतिक्रिया म्हणजे आपल्याला मिळणारं फळ, हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. आता लॉ ऑफ संचित किंवा बाह्य प्रवासात जे आपण कर्म करतो त्याचं फळ एकतर ताबडतोब मिळू शकतं किंवा काही अंतराने मिळू शकतं, आफ्टर टाइम गॅप. म्हणजे कसं, जर समजा मी आंब्याचं झाड आज लावलं, कोय आज पेरली, तर मला लगेच आंबे मिळतील का? नाही मिळणार. मला आंबे मिळायला काही वर्ष लागतील. कदाचित पुढच्या माझ्या पिढीलाच ते आंबे खाता येतील. म्हणजे काय, तर जे फळ मिळणार आहे मला ते आणि माझ्या कृतीमध्ये समय गेला की नाही, टाइम गॅप पडला की नाही, तर हा जो टाइम गॅप आहे तो फक्त बाह्य जगात आहे. आपल्या अंतर मनात किंवा अंतर जगात टाइम हा कन्सेप्टच नसल्यामुळे माझ्या प्रत्येक कृतीचा जो संस्कार व्हायचा असतो किंवा त्याचं जे संस्कार रूपी फळ मला मिळायचं असतं ते ताबडतोब मिळतं. म्हणजे कसं, की आंब्याची कोय लावल्यावर जे मिळणारं समाधान आहे एक चांगलं काम केल्याचं, ते मला तिथल्या तिथे मिळतं. त्याच्यासाठी काही वर्ष जावी लागत नाहीत. तर बाह्य प्रवास आपला हा हा लॉ ऑफ संचिताने ठरत असतो आणि आतला प्रवास हा लॉ ऑफ संस्कार म्हणजे संस्काराच्या प्राकृतिक नियमानुसार ठरत असतो. आता आपण इतकं कर्माविषयी समजून घेतलेलं आहे. आणखी थोडं समजून घेऊया. सगळ्यात मोठा प्रश्न, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार की मी म्हणजे परमेश्वराच्या हातातलं कळसूत्री बाहुलं? हा मोठा प्रश्न आहे. कारण मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असेल, तर मग आणखी काय पाहिजे? सगळंच माझ्या हातात आहे. मी वाटेल ते करू शकतो, असा त्याचा अर्थ. किंवा जर मी परमेश्वराच्या हातातलं कळसूत्री बाहुलच असेन 100%, तर मग मी काही करण्याल मी कशाला काय केलं पाहिजे? परमेश्वरच करवून घेईल माझ्या हातून जे करायचंय ते. आणि जे काय व्हायचं ते होईल. मग जे काही घडतंय ते म्हणजे त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही, असा त्याचा अर्थ. तर वस्तुस्थिती ही दोघांच्या मधली आहे आणि ते कसं, ते आता आपण समजून घेणार आहोत. आणि याच्यानंतर मग 10 मिनिटाचा इंटरव्हल आपण घेणार आहोत.
आणि इंटरव्हल नंतर आपली चर्चा पुढे सुरू करणार. तर ह्या स्क्रीनवरच्या चित्राकडे बघितलं तर आपल्याला दिसून येतं की एक मुलगी एक बॉल आकाशात उडवते आणि मग तो बॉल खाली पडल्यावर त्याचा कॅच करणार आहे. या साध्या गोष्टीवरून आपण हे समजून घेऊया की प्रत्येक ऍक्शन नंतर परमेश्वर रिॲक्शन कसा देत असतो प्राकृतिक नियमांनुसार आणि त्याप्रमाणे रिझल्ट कसा ठरत असतो. आणि ह्यात महत्वाचं असं आहे की पहिली ऍक्शन ही आपल्याकडून घेणं आवश्यक असतं. ऍक्शन असली तरच त्याच्यावर परमेश्वर रिॲक्शन देतो. ऍक्शन शिवाय रिॲक्शन होऊच शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला परमेश्वराचा प्रसाद पाहिजे असेल तर पहिलं पूजा करणं आवश्यक आहे. पूजेशिवाय कसा प्रसाद मिळेल? तसं ऍक्शन शिवाय आपल्याला रिॲक्शन पण मिळणार नाही. म्हणजेच काय, ह्या मुलीने बॉल उडवणं ही ऍक्शन झाली. तो बॉल आकाशात उंच गेल्यावर एका पॉइंटला त्याच्यावर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू करणं आणि ग्रॅव्हिटेशनल पुलने तो बॉल खाली खेचला जाणं परत त्या मुलीच्या हातांकडे, ही प्राकृतिक नियमांनुसार परमेश्वराने योजलेली रिॲक्शन झाली. आणि या सगळ्याचा रिझल्ट काय झाला, तर त्या मुलीला कॅच पकडता आला त्या बॉलचा. म्हणजे या मुलीला काहीतरी पहिलं काम करावं लागतं, म्हणजे बॉल उडवणं. नुसताच जर ती बॉल हातात धरून बसली तर ती कॅच घेऊ शकणार नाही, कारण रिॲक्शनच होणार नाही. नुसता हातात बॉल आपण पकडून राहिलो तर काय गुरुत्वाकर्षण त्याच्यावर काम करणार. पण जेव्हा तो बॉल उडवू तेव्हा मग एका पॉइंटला गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचेल आणि तुम्ही आणि परमेश्वर मिळून हा कॅच पूर्ण कराल. म्हणजे काय, तर तुमच्याही हातात नाही, कारण गुरुत्वाकर्षणाचा नियमच नसता तर तुम्ही काय दगड कॅच पकडणार. किंवा संबंध सगळं परमेश्वर योजतो असंही नाही, कारण कॅच पकडण्यासाठी बॉल उडवावा की नाही हे तुमच्या फ्री विल वर अवलंबून आहे. आणि दोघांनी मिळून हे जे कोलॅबोरेशन मध्ये कार्य पूर्ण केलेलं आहे त्याचं फळ म्हणजे कॅच पूर्ण झाला. आता दुसऱ्या पद्धतीने हीच गोष्ट समजावून घेऊया. एक इथे साधं इक्वेशन मी स्क्रीनवर लिहिलेलं आहे. ते इक्वेशन असं की x+y=10. आता या इक्वेशनच्या डाव्या बाजूला आपण बघितलं, या समीकरणाच्या डाव्या बाजूला बघितलं तर तिथे दोन व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय. आणि उजवीकडे बघितलं तर एक रिझल्ट आहे 10. परमेश्वर काय म्हणतो आपल्याला, की तुम्हाला मी फ्री विल दिलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही एक्स किती असावा हे तुम्ही ठरवू शकता. आणि तुम्ही एक्स ची व्हॅल्यू टाकल्यावर मी अशा पद्धतीने वाय ची व्हॅल्यू टाकेन की ज्यामुळे त्याची बेरीज बरोबर 10 होईल. म्हणजे आता समजा तुम्ही एक्स ची व्हॅल्यू ठरवली की तुमच्या फ्री विलने, कारण तुम्हाला हक्क आहे एक्स ला व्हॅल्यू द्यायला. तर तो हक्क बजावून तुम्ही एक्स ला व्हॅल्यू देतो, काही नाही, एक्स म्हणजे x=1 हेच मी ठरवणार. परमेश्वर म्हणतो ठीक आहे, तुम्ही जर x=1 म्हणत असाल तर मग मी y=9 म्हणेन आणि मग शेवटी उत्तर 10 येईल. मग तुम्ही समजा म्हणाला की नाही नाही मला फ्री विल आहे, मग मी एक्स ला व्हॅल्यू देणार 4. मग परमेश्वर म्हणतो ठीक आहे, मग y ची व्हॅल्यू झाली 6 आणि शेवटी 10च उत्तर मिळणार. तर प्रकृतीच्या नियमांनुसार ज्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात त्या तुम्ही काहीही केलं, काहीही एक्स ला व्हॅल्यू दिली तरी त्याचा रिझल्ट हा एक ठरलेला असतो. उदाहरणार्थ, आपला हा जो जीवात्म्याचा प्रवास आहे त्याच्या अखेरीस प्रत्येक जीवात्म्याला मोक्ष मिळणारच हे परमेश्वराने ठरवलेलं आहे. मग त्या जीवात्म्याने आपल्या फ्री विल नुसार काहीही केलं तरी शेवटी मोक्ष मिळणारच. किंवा आता एखादा माणूस जन्माला आला तर तो मरणारच हे ठरलेलं आहे. कोणीही हिरण्यकश्यपू म्हणू शकत नाही की मी अमर होईल. त्याने काहीही केलं, आकाश पाताळ एक केलं, कितीही तपश्चर्या केली तरी मृत्यू हा नरसिंह रूपाने त्याच्यावर झडप घालणारच. कारण ते प्रकृतीच्या नियमांनी बांधलेलं आहे परमेश्वराने. पण याचा अर्थ असा नव्हे की सगळ्याच गोष्टी आधीच ठरलेल्या आहेत. आपण आपल्या इच्छेनुसार आपलं नशीब बदलू शकतो.
म्हणजे ह्या ठळक ठळक गोष्टी जरी आपल्याला बदलता आल्या नाहीत, म्हणजे आपल्याला मरण येणार हे जरी आपल्याला टाळता आलं नाही, तरी सुद्धा मधलं आयुष्य कसं जगायचं हे आपल्या इच्छेनुसार नक्कीच आपण ठरवू शकतो आणि नक्कीच समाधानी आयुष्य जगायचं की दुःखी आयुष्य जगायचं हे ठरवू शकतो. म्हणूनच सगळ्यात गीतेतला प्रसिद्ध श्लोक आता आपण बघूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोत्सव कर्मणी. असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय की एक्स ची व्हॅल्यू द्यायचा अधिकार किंवा हक्क तुम्हाला आहे, पण वाय ची व्हॅल्यू काय असेल आणि त्याचा रिझल्ट काय असेल हे मी म्हणजे परमेश्वर ठरवणार, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. म्हणून तुम्ही उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून काम करू नका. ऍट द सेम टाइम सगळंच मी ठरवतो असं समजून तुम्ही काम करायचं सोडू नाही देऊ, असं परमेश्वरांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मधून ते आपल्याला निष्कर्मयोग करायचा संदेश देत आहेत. निमित्त मात्रम भवसव्य साचिन यातून ते म्हणतायत की बासरीला जेव्हा मी उचलीन आणि त्याच्यातून संगीत निर्माण करीन, तेव्हा बासरीने संगीत निर्मितीचं आपलं काम केलंच पाहिजे. अर्थात यमन राग वाजवायचा की मालकंस की भैरवी हे मी ठरवीन, पण बासरीने केवळ हे मी ठरवणार म्हणून आता मी वाजणारच नाही असा असहकार पुकारता कामा नये. म्हणजे मी राग कोणता वाजवीन याच्यावर बासरीचं नियंत्रण नसलं तरी संगीत निर्मितीचं जे काम बासरीला मी दिलेलं आहे ते सुद्धा तिला त्यागून चालणार नाही. किंवा विशिष्ट राग यमन आज कृष्ण वाजवणार असला तरच मी वाजेन, मालकंस वाजवणार असला तर मी नाही वाजणार असा पण हट्ट धरून चालणार नाही. कर्मण्येवाधिकार असतेचा अर्थ हा, निमित्त मात्रम भवसव्य साचिन याचा अर्थ हा. आज पहिल्या या आज 5व्या सत्राच्या पहिल्या अर्धात आपण कर्म ह्या टेरिटरीमध्ये प्रवेश केलेला आहे. कर्माचे प्रकार, त्याचा सोपान समजून घेतलेला आहे आणि आपलं नशीब जे आपण घडवत असतो ते आपण आणि परमेश्वर हे यांच्या संयुक्त विद्यमाने कसं घडत असतं याचं देखील थोडंसं याचा अभ्यास केलेला आहे, याची जाणीव करून घेतलेली, हे जाणून घेतलेलं आहे आणि आपलं कर्म निष्ठेने करायची प्रेरणा या पहिल्या अर्धापासून आपण घेऊन जात आहोत. आता इथे मी थांबतो. 10 मिनिटांनी कृपया आपण लगेचच मीटिंग जॉईन करूया आणि मग त्याप्रमाणे हे सत्र पुढे नेऊया. धन्यवाद.